मी प्राध्यापक डॉक्टर आबासो शिंदे, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अर्थात इग्नो या अंतर्गत आज आपण कोर्स कोड BEC 146 यावर चर्चा करणार आहोत. इंडियन इकॉनॉमी 2 अर्थात सर्व्हिस सेक्टर, सेवा क्षेत्र, फीचर्स ऑफ सर्व्हिस सेक्टर, सेवा क्षेत्राची वैशिष्ट्ये, पॉलिसीज इश्यू फॉर सर्व्हिस सेक्टर, सेवा क्षेत्रासाठी धोरण, त्याच्या समस्या आणि त्यातील असणारी क्षेत्र या विषयावर आपण सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज इग्नो सेंटरच्या अंतर्गत शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी हा एक वेगळ्या पद्धतीने आपलं ज्ञानार्जन करत असतो. त्यामध्ये इकॉनॉमिक्स हा विषय घेण्यापाठीमागचा मुख्य हेतू आपलं अर्थार्जन करण्याच्या दृष्टीनं योग्य नियोजन करता यावं, संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर त्यातील सेवा क्षेत्र, त्याबरोबरच इतर 2 क्षेत्र, शेती क्षेत्राची स्थिती, उद्योग क्षेत्राची स्थिती कशा पद्धतीची आहे ते पाहणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. सर्व्हिस सेक्टरच्या अंतर्गत सेवा क्षेत्राची नक्की कोणती वैशिष्ट्ये आहेत? युनिट 11, युनिट 12 सेवा क्षेत्रासाठी धोरण किंवा त्यातील समस्या आणि क्षेत्र. पहिला पण सेवा क्षेत्राची वैशिष्ट्ये पाहताना इंट्रोडक्टरी पार्ट, प्रस्तावना, त्याचबरोबर त्याची संकल्पना, व्याप्ती, GDP मध्ये असणारा वाटा, शेअर इन GDP, वाढ किंवा प्रोफाइल ग्रोथ ऑफ सर्व्हिस सेक्टर, घटक उपक्षेत्र, कंटिन्युएशन, व्यापार आणि वाहतूक सेवा, व्यापारामध्ये ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस असं अँगलने म्हटलेलं आहे. त्याचबरोबर आर्थिक, रिअल इस्टेट आणि व्यवसाय सेवा, फायनान्शियल, रिअल इस्टेट अँड बिझनेस सर्व्हिसेस इत्यादीचा समावेश होत असतो. सार्वजनिक प्रशासन, संरक्षण आणि इतर सेवा, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, डिफेन्स अँड अदर सर्व्हिसेस याचा देखील विचार करणं त्या ठिकाणी आवश्यक ठरलेलं आहे. अनौपचारिक सेवा क्षेत्र, इनफॉर्मल सर्व्हिस सेक्टर्स कशा पद्धतीने आहे, त्याचबरोबर मध्यवर्ती सेवा क्षेत्र, रोजगार या बाबीचा विचार करणं अपेक्षित असतं. त्यानंतर याच्यातला इंट्रोडक्टरी पार्ट, प्रस्तावनेचा भाग आपण बघूया. सेवा क्षेत्रामध्ये बँकिंग क्षेत्र असतील, रस्त्याच्या संदर्भातल्या सुविधा असतील, उपलब्ध नसलेल्या क्षेत्रात कोणताही उद्योग उभारता येणार नाही. म्हणजे जिथं रस्ते आणि बँका जर उपलब्ध नसतील तर तिथं उद्योग व्यवसाय करणं हे कठीण जात असतं. त्यामुळं रस्त्याची सुविधा ही सेवा क्षेत्राचा महत्त्वाचा भाग आहे. किंवा ट्रान्सपोर्टिंग, आपण अनेक वेळेला पाहतो की ग्रामीण भागातला असणारा कच्चा माल, ऊस क्षेत्र समजा आपण विचारात घेतलं तर त्यापासून निर्माण होणारी साखर, म्हणजे साखरेची वाहतूक करणं असेल, ऊसाची वाहतूक करणं असेल, ही ग्रामीण भागापासून औद्योगिक क्षेत्रापर्यंत म्हणजे कारखानदारी क्षेत्रापर्यंत करणं, म्हणजेच ग्रामीण भागातच ऊस साखर कारखाने देखील असतात. कारण ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटी किती अंतर आहे त्याच्यावर विचार केला जातो. इतर उद्योगाच्या बाबतीत म्हणजे साखर उत्पादन झाल्यानंतर ते शहरापर्यंत किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत पाठवणंही शक्य होत असतं. परंतु त्याच स्थानिक बाजारपेठेत असे पाठवणं, तिथंच लोकल लेवलला साखरेचे मार्केट पाठवणार जशी लोकसंख्या, ग्रामीण लोकसंख्या आहे त्याच पद्धतीने शहरामध्ये असणारे अपेक्षित असणारी लोकसंख्येला साखरेचा किंवा गोड पदार्थाची आवश्यकता, त्याची मागणी ही जास्त असते. म्हणजे ऊस डायरेक्ट साखर कारखान्याला पाठवणं आणि साखर कारखान्यातून साखर ही शहरामध्ये पाठवणं, विक्रीसाठी असणारी बाजारपेठ. मग स्वीट होमचा आपण विचार करूया. शहरामध्ये असणारे स्वीट होमची संख्या आणि ग्रामीणमध्ये असणाऱ्या स्वीट होमची संख्या, अपेक्षित असणारी साखरेची मागणी, तुलनात्मकरित्या संपूर्ण देशभर, जगभर साखरेची मागणी असते. परंतु साखर कारखाने हे ग्रामीण भागाला, ग्रामीण क्षेत्रामध्ये, तालुक्याच्या ठिकाणाला किंवा तालुक्यापासून डोंगराळ भागामध्ये आपण म्हणूया त्याचा जास्त वाव
किंवा सपाटीकरण, जिथं ऊसाचं उत्पादन जास्त असेल अशा क्षेत्रामध्ये साखर कारखान्याचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे कच्चा माल की ज्या ठिकाणी असेल त्याच ठिकाणी उद्योग उभारणीचं काम केलेलं असतं. त्यानंतर काही वातावरणाचा विचार करून सुद्धा उत्पादनाची ठिकाणे जी आहेत ती निश्चित करावी लागतात. उत्पादनाची विक्रीनंतरची जी सेवा हमी आहे नसल्यास ती चांगली वापरली जाऊ शकत नाही. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं शेती आणि उद्योगाला चालना देण्याचं काम हे सेवा क्षेत्र करत असतात. बँकिंग सेवेतून अर्थार्जन किंवा आर्थिक उत्पन्न कशा पद्धतीने मिळू शकेल किंवा भांडवल कमी किमतीमध्ये कसं उपलब्ध होऊ शकेल या अनुषंगाने सुद्धा विचार करणं अपेक्षित असतं. प्राथमिक क्षेत्र त्यांना संदर्भित करते की नैसर्गिक संसाधनापासून मिळवलेल्या उत्पादनावर आधारित क्रियाकलाप किंवा त्याच्या असणारे कृषी आहे, खाण आहे किंवा निसर्ग निर्मित काही वस्तूच्या सहाय्याने जे साधन सामग्री निर्माण होतात त्या उद्योग क्षेत्राला म्हणजेच दुय्यम क्षेत्राकडे पाठवले जातात. आणि दुय्यम क्षेत्राचा माल जो आहे कच्च्या स्वरूपाचा निघालेला जो प्राथमिक मधला माल त्याच्यावरती उद्योगात झालेली प्रक्रिया आणि त्याचंच मूल्यवर्धन म्हणजे उत्पादनामध्ये प्रक्रिया करून ते मूल्यवर्धन करण्याचं काम हे दुय्यम क्षेत्रात केलं जातं. आणि तृतीय क्षेत्राच्या मार्फत मग यंत्रसामग्रीच्या असतील किंवा साधन सामग्रीच्या असतील त्या उत्पादनांना असणारी मागणी ही सेवा क्षेत्राकडून येत असते. म्हणजेच प्राथमिक क्षेत्र दुय्यम क्षेत्रात त्या वस्तूची मागणी वाढण्यासाठी सेवा क्षेत्र हा घटक महत्वाचा आहे. प्राप्त झालेल्या सेवाची मागणी ही देखील प्राथमिक आणि दुय्यम क्षेत्रातून केली जाते. म्हणजे एकमेकावरती सर्कल अवलंबून असल्याचं आपण पाहतो. या संदर्भातल्या काही सेवा क्षेत्राच्या काही संकल्पना त्याची व्याप्ती जर आपण विचारात घेतली तर सेवा उद्योग किंवा सेवा क्षेत्र या अनुषंगाने ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला कमवणाऱ्या संस्थांनी बनवलेले काही उत्पादनं असतील ती विकून सेवा ऑफर्स करण्याचं काम, वाहतूक असेल, वितरण असेल, त्यात मानवाचे रूपांतर म्हणजे मानवी प्रक्रिया, मानवाने केलेल्या प्रक्रिया ज्या असतील तर त्या कार्यात ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आणि मानवी भांडवल जे आहे ते या नॉन कमोडिटीच्या अनुषंगाने प्राथमिक आणि माध्यमिक सहाय्याने क्षेत्रापेक्षा ते मूळ वैशिष्ट्य त्याचं सेवा क्षेत्रातलं हे वेगळं असतं. त्यामुळे एकतर विशिष्ट व्यक्तीसाठी किंवा लोकांच्या गटासाठी उत्पादित उदाहरणार्थ बँकिंग सेवा एका व्यक्तीसाठी किंवा विशिष्ट व्यक्तीसाठी तयार केलेली जाते आणि प्रत्येकासाठी प्रदान केलेल्या सेवा वैयक्तिक एका सानुकूलित सेवा आहे की जी हस्तांतरित केली जाऊ शकत नाही. आणि इतर कोणत्याही व्यक्तीला प्राप्त करता गैर हस्तांतरणेचे हे उपाय जे आहेत ते आपल्याला प्रामुख्याने दिसून येऊ शकतात किंवा होऊ शकतात. त्या अनुषंगाने तो भाग महत्वाचा आहे. त्यानंतर सेक्टरल शेअर्स इन GDP मधला ज्यावेळेला आपण पाहतो तो कशा पद्धतीने वाढतो त्याच्या अगोदर आपण GDPची काय सिच्युएशन आपण आहे जशा संकल्पना आपण पाहतोय तसंच यातला GDP मध्ये असणारा शेअर्स कशा पद्धतीने आहे. स्वातंत्र्योत्तर काळखंडात जर पाहिला आपण तर शेअर इन GDP मधला स्वातंत्र्याच्या वेळी भारताच्या GDP मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा हा 30% कमी होता. तो 80 पर्यंत 40% पोहोचला आणि भारतात आता सेवा क्षेत्राचा जो वाटा आहे तो 50% जास्त किंवा 55-60% पर्यंत तो वाढत पाहत आहे. म्हणजे सांगताना उद्देश असा आहे की स्वातंत्र्यपूर्व कालखंडात शेती आणि उद्योगाला प्राधान्य होतं, उत्पन्न वाढ त्या अनुषंगाने जास्त होती त्या क्षेत्रातली. परंतु सध्या स्वातंत्र्योत्तर कालखंडात उद्योग क्षेत्राचे उत्पन्न वाढ ही चांगली झालेली दिसते किंवा त्या तुलनेत ही जास्त झालेली आपण पाहतोय. असं जरी असलं तरी वर्षानुवर्ष त्याच्या मध्ये असणाऱ्या भारताच्या GDP मधील वाटा जो आहे तो 30%हून 16% खाली आला आहे. आणि 2019 च्या आकडेवारी जर पाहिली तर तो उद्योगाच्या संबंधित हिस्सा तो 15% वर वाढला आहे. 1950 मध्ये तो 19 पर्यंत जर पाहतो आपण त्यावेळेला तो 30% पर्यंत गेला आहे. सध्या सेवाचा वाटा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने तिन्ही क्षेत्रामध्ये ज्यावेळेला विचार करतो आपण त्यावेळेला सर्वोच्च म्हणजेच 19 आकडा हा 54.3% पर्यंत आहे. दुसऱ्या शब्दात त्याला पर्यायी अर्थाने असं म्हटलं जातं की शेतीने व्यापलेलं जे स्थान होतं ते 50 मध्ये थोडं जास्त होतं GDP मधलं आणि नंतरच्या कालखंडात ते बदललेलं आपण पाहतोय किंवा त्यामध्ये प्रचंड वेगाने बदल झाला आहे. 70%पेक्षाही जास्त लोकसंख्या ही पूर्वी शेतीवर अवलंबून होती ते आता उद्योगाकडे टर्न होताना दिसते किंवा शेती क्षेत्र आणि उद्योग क्षेत्रातले जे रोजगार आहेत त्याच्यासाठी सेवा क्षेत्र ही पूरक असल्याचं आपण पाहतोय किंवा तसा बदल झाला आहे. सेक्टरल शेअर्स ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला काय सेक्टरल मध्ये बदल झालेला आहे
तर 1950 ते 19 पर्यंत ॲग्रिकल्चर 55.3% ते 47.6% होतं आणि तेच 42.8% पर्यंत वाढलं. त्याच्यात कालांतराने ज्यावेळेला आपण इथं 55% म्हणतोय शेती सुरुवातीला, परंतु शेवटी 16.1% पर्यंत 2019ची आकडेवारी आहे. तर याच्यात घट झालेली आहे, कमालीची घट झालेली दिसते आपल्याला. इंडस्ट्रियल सेक्टर 14.8% होतं, ते त्याच्या आसपास म्हणजे 20%च्या आसपास जे बदल झालेले दिसतात आणि शेवटी 29.6% पर्यंत पोहोचलेला आहे. एकूण ज्यावेळेला आपण विचार करतो 16% आणि 29%, 45%च्या आसपास ही आकडेवारी जाते आणि उरलेले 55% पर्यंत 44-55% आपण 54-55% पर्यंत ज्यावेळेला आकडेवारी पाहतोय त्यावेळेला सेवा क्षेत्रात ही वाढ झालेली आपण पाहतोय. 29.8 किंवा 32.8 अशी ही वाढता ग्राफ जो आहे तो सातत्याने भारतात किंवा भारतीय अर्थव्यवस्थेत GDP मधलं स्थान आपण पाहतो त्यावेळेला सेवा क्षेत्राचा मोठा विकास झालेला आहे किंवा त्याच्यामधले आणखी इनपुट जे आहेत ते चांगले वाढतायत. GDP मधला शेअर्स जो आहे तो 51%, 53%, 54 किंवा 55% आहे आणि तो कोविडच्या काळात काही प्रमाणात जरी बदल झालेला दिसला तरी पण सेवेचीच जास्त गरज होती, त्याच्यामुळे इथला GDP मधला हिस्सा जो आहे तो सुद्धा चांगला झालेला दिसतो. वाढ किंवा प्रोफाईल, ग्रोथ प्रोफाईल जे आपण म्हटलं, आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील वाढीच्या संदर्भात विशेषतः अलीकडील काळात वर्ष 2013 ते 19 कृषी आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रांनी त्याची वाढ ही दुप्पट केली आहे. शेती 12-13 मध्ये 1.4%, वरून 18-19 मध्ये 2.7% आणि उद्योग 3.6% वरून 7.5% आणि 2015-16 मध्ये मध्यंतरीचे वर्ष हे उद्योग आणि सेवा या दोन्हीसाठी उच्च वाढ दराने चिन्हांकित केले आहे. पूर्वी 9.5% आणि नंतरचे 9% असं दर्शवते की 16-17 आणि 17-18 ही दोन्ही वर्ष कामगिरीसाठी प्रतिकूल तितकीशी फायदेशीर ठरलेली नव्हती, अनुकूलतेच्या बाजूने नव्हती आपण म्हणूया. परंतु सर्वसाधारणपणे हे दोन्ही क्षेत्र अनेक अभ्यासाद्वारे ओळखले जाणारे दोन प्रमुख घटक जे आहेत ते मंदीसाठी किंवा नोटाबंदीचा कालखंड अंमलबजावणी या कालखंडात झाली होती, त्याच्यामुळं दुर्दैवाने आपण म्हणूया किंवा अपेक्षित नसतानाही 16-17 आणि 17-18 मध्ये आपल्याला असे उतार पाहावे लागले होते. त्यानंतर GSTच्या भारतीय शेतीमध्ये दरडोई उत्पन्न म्हणजे कमी झालं, जास्त रोजगारातील वाटा जो GDP मधील घटत्या वाटा आणि त्यामुळे लोकांना भाग पडलेले काही घटक त्यावेळेला आपण पाहतो, त्यावेळेला ते विशिष्ट काही घटक त्या अनुषंगाने आपल्याला विचार विनिमय करावा लागतो. त्यानंतर ग्रोथ रेट जो आहे तो ॲग्रिकल्चर 18-19 मधला तो कोणत्या रेशोनुसार वाढला, GDP मधला शेअर्स आपण पाहिला, परंतु याचं प्रमाण काय होतं 18-19 मध्ये, तर ते जसं 12-13 मधलं पण दिलेलं आहे आणि इथलं 18-19 मधलं पण दिलेलं आहे. ॲग्रिकल्चर मधली ग्रोथ जी झाली, कारण एकूण उत्पन्न हे आपलं जास्तच असतं, एकूण उत्पन्न हे दरवर्षी वाढतच असतं, परंतु कोणत्या क्षेत्राचं योगदान किती आहे ते GDP वरून समजतं आणि GDP मधलं योगदान जे एकूण योगदान जे असतं ते वाढलेलं दिसतं किंवा उत्पन्न वाढलेलं दिसतं. त्याच पद्धतीने आपण ज्यावेळेला ॲग्रिकल्चर, इंडस्ट्रीयल आणि सर्व्हिसमध्ये किती प्रमाणामध्ये वाढ होत गेली त्याचा रेशो काय होता, तर तो ॲग्रिकल्चरचा रेशो जो आहे तो 2.7 होता आणि तोच इंडस्ट्रीयल रेशो जो आहे तो 7.5 होता. मग त्याच्या तुलनेत सर्व्हिस सेक्टरचा रेशो जो आहे तो इंडस्ट्रीयल जसं वाढलं तसं सर्व्हिस 7.6 होता. हा ग्रोथ रेशो जो आहे तो वेगाने वाढला. जसं की आपण 15-16 मध्ये वाढ जर पाहिली तर ती जास्त वेगाने दिसते आहे, ॲग्रिकल्चर तुलनेत त्या कमी आहे, 2.1 अशी दिसते आहे, परंतु इंडस्ट्रियल सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये 9.5 किंवा 9.0 अशी दिसलेली 15-16 मधली वाढ. त्याच्यानंतरचे 2 वर्ष मात्र आपण नोटाबंदी जसं मागच्या याच्यामध्ये आपण पाहिलं की हा कालखंड नोटाबंदीच्या अनुषंगाने असेल किंवा इतर काही मंदीच्या स्थितीचा अभ्यास करता हे भाग जसे दिसतात तशा पद्धतीने हा रेशो जो आहे तो 18-19 मधला आणि 19-20 मधला तो निश्चितपणे बदललेला दिसतोय. GVA ज्या वेळेला आपण सर्वे काढतो त्यावेळेला ॲव्हरेज किती झाला तर तो 6.6% असा झालेला दिसतो आपल्याला. म्हणजे घटक उपक्षेत्राच्या अनुषंगाने ज्या वेळेला आता आपण अभ्यासात विचार करा त्यावेळेला सेवा क्षेत्रामध्ये उपकेंद्राचा समावेश झालेला दिसतोय.
व्यापार, हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला वाहतूक, साठवणूक आणि दळणवळण याही बाबी विचारात घ्यावे लागतात. म्हणजे उद्योगांचा विकास जसा होतो, शेतीचा जसा विकास होतो, तसंच सेवा क्षेत्राचा विकास होताना ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटी असेल, स्टोरेज फॅसिलिटी असेल किंवा दळणवळणाची इतर साधन सामग्री ज्यावेळेला आपण बघू त्यावेळेला त्याच्यामध्ये सुद्धा बदल होणं अपेक्षित असतं. म्हणजे आर्थिक वास्तविक या अनुषंगाने सुद्धा सेवा क्षेत्र विकसित होत आहे किंवा सेवांचा विकास झाला आहे. आणि चौथा पॉईंट जो आहे तो सार्वजनिक प्रशासन. कारण प्रशासन, शासन आणि प्रशासन टेक्निकली वर्क ज्याच्यामध्ये केलं जातं आणि सरकारची यंत्रणा जिथं असते त्याला प्रशासकीय यंत्रणा असं म्हटलं जातं. आणि प्रशासकीय यंत्रणेवरती सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती जसं डायरेक्ट उत्पन्न याच्यातून दिसत नाही, परंतु हे सेवा देखील देणं अपेक्षित असतं. कारण प्रशासन असेल तर टेक्निकली आपण जे वेगवेगळे GR पाहतो, शासनाचे आलेले GR, मग हे GR कुणाच्या मार्फत येतात तर त्या त्या एरियाच्या तिथले कलेक्टर्स असतील, तिथले प्रमुख असतील. मग प्रशासकीय यंत्रणाच्या वेळेला आपण पाहतो, लोकप्रतिनिधी ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या मार्फत आलेले म्हणजे शासन आणि प्रशासन या दोन्हीच्या मार्फत आलेले काही जे घटक असतात मग त्याच्यावरती सुद्धा आपल्याला काही खर्च करावा लागतो. त्याच अनुषंगाने त्यातलं डायरेक्ट उत्पन्न आपल्याला दिसत नाहीये. हा जरी महत्वाचा भाग असला तरी पण या प्रशासकीय यंत्रणेशिवाय आपल्याला काहीही करता येणार नाही. त्यामुळं संरक्षण, कायदा आणि आदेश म्हणजे संरक्षण, डिफेन्स सुद्धा, कारण आपल्याकडची जी मालमत्ता आहे, देशाची जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे किंवा एकूणच आपल्या देशाचं सर्वच सीमारेषेवरचे आपण संरक्षण यंत्रणा पाहतो तर किंवा अंतर्गत भागातली पोलीस यंत्रणा आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला हे घटक महत्वाचे असतात. कारण याच्याशिवाय आपल्या देशात कायदा सुव्यवस्था हा राखला जाणार नाही. त्याच्यामुळे याच्यावरती खर्च करावा लागतो. कायद्याच्या मध्ये आपण लॉच्या बाजूने बघूया की न्याय व्यवस्था जेव्हा आपल्याकडे नसेल त्याच्यावरती मग वकील आपण म्हणूया, न्यायाधीश म्हणूया, न्याय प्रणालीसाठी न्यायदानाची जी काही कार्यालय आहेत, उच्च आपण कोर्ट्स म्हणूया पाहिजे तर हायकोर्ट किंवा इतर न्याय व्यवस्थेच्या अनुषंगाने न्याय प्रक्रियेतले सगळे घटक, तर त्याच्यावरती सुद्धा शासकीय यंत्रणा कार्य करत असते आणि त्यातून सेवा देण्याचं काम केलं जातं. अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या यंत्रणेवरती सुद्धा आपल्याला सेवा क्षेत्राचा विकास तर पाहायला पाहिजे. कारण त्याच्या अनुषंगाने मग वेगवेगळ्या उत्पन्नाचे सोर्सेस सुद्धा याच्यामध्ये काही प्रमाणात असतात. मग स्टॅम्प ड्युटीच्या अनुषंगाने असतील, जमीन खरेदी विक्री व्यवहार केले तर त्याचे जे दस्तऐवज नोंदवले जातात तर त्याच्यासाठीच आपल्याला खर्च करावा लागणार असेल. मग याच्यातून सुद्धा आपल्याला एक प्रकारे जीडीपी म्हणजे हे व्यवहार जर जास्ती प्रमाणात झाले तर जीडीपी वाढण्याच्या अनुषंगाने इथून उत्पन्नाचे सोर्सेस आहेत, कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आहेत, जमिनीच्या वादविवाद होतात किंवा गरीब काही घटक असतील तर त्याचे सुद्धा आपल्याला इथं वादविवादाच्या अनुषंगाने विचार करावा लागतो. व्यापार आणि वाहतूक सेवा, ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला सेवा क्षेत्रामध्ये उपक्षेत्राचा समावेश होतो. व्यापार आणि वाहतूक सेवा ज्या वेळेला आपण पाहतो, ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज पाहतो, त्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं हा तिसरा पॉईंट जो आपण पाहतोय 11 युनिट मधला तो ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीच्या अनुषंगाने विचारात घेतला जातो. सेवा क्षेत्रामध्ये उपक्षेत्राचा समावेश होतो. त्यानंतर व्यापार, हॉटेल्स आणि हे जे आता आपण पाहिलं त्या अनुषंगाने याच्यात खालचा जो भाग आहे तो महत्वाचा. याच्यामध्ये WTOच्या संदर्भात ज्या वेळेला साहित्याचा प्रवेश किंवा आर्थिक बाबी जागतिक पातळीवरती सुद्धा देशाला कसे देता येतील त्या दृष्टीनं ही सेवा पुरवण्याचं काम आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणीच्या अनुषंगाने कसे उपलब्ध केले जातात तर ते पाहिलं जातं. त्यानंतर आर्थिक, रिअल इस्टेट आणि व्यापार सेवा म्हणजे फायनान्शियल सेक्टर ज्या वेळेला आपण बँकिंग क्षेत्र आपण म्हणत होतो, आता RBIच्या संदर्भात म्हणत होतो किंवा जागतिक बँक आपण बघूया त्यावेळेला म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी आणि त्या संदर्भात होणाऱ्या बाबी ज्यावेळेला रिअल इस्टेट आणि बिझनेस सर्व्हिसेस ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला या इतर बाबींचा विचार करावा लागतो. वित्तीय क्षेत्रामध्ये बँकिंग क्षेत्र, स्टॉक एक्सचेंज आणि विमा क्षेत्र या सर्वांचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला वित्तीय क्षेत्रातून, बँकिंग सेवेतून स्टॉक एक्सचेंज कशा पद्धतीने होऊ शकतो, स्टॉक म्हणजे शेअर मार्केट्स ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला हे रिअल इस्टेट जसं घराचा व्यवसाय आपण पाहतो बांधकाम क्षेत्रातल्या अनुषंगाने त्यावेळेला ह्या बाबी जशा महत्वाच्या आहेत
तसे इतर बाबींचा देखील आपल्याला विचार विनिमय करणं अपेक्षित असतं. देवाणघेवाणीतून आर्थिक व्यवहारातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्नाचे सोर्सेस हे आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचे असतात. 2001 पासून बँकिंग क्षेत्राची जी वाढ झाली हे चक्रवाढ दर त्याचे जर विचारात घेतले, सरासरी वार्षिक वाढ विचारात घेतो त्यावेळेला 10 किंवा 12% प्रतिवार्षिक क्षेत्रात उत्पन्नात झालेले बदल दिसून येतात. या क्षेत्रातील म्युच्युअल फंड असतील सेगमेंट्स हे 16 ते 18 या कालावधीतले 9 ते 12% त्याला परतावा रिफंड सुद्धा आपण म्हणूया हे मिळवून देणारे क्षेत्राच्या अनुषंगाने सुद्धा या बाबी काही विचारात घ्याव्या लागतात. त्यानंतर जीवन विमा म्हणजे पॉलिसीच्या अनुषंगाने सुद्धा भारताचा जीवन विम्याच्या दृष्टीनं वाढीच्या दरावर सर्वात मोठ्या प्रमाणावर जागतिक बाजारपेठेमध्ये याचा बदल झालेला दिसतो. व्यवसाय 5व्या क्रमांकावर हा खरं तर आहे. 20% पेक्षा जास्त नॉन लाईफ इन्शुरन्स सेक्टरच्या अनुषंगाने, उदाहरणार्थ ऑटोमोबाईल सेक्टरचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला तो भाग सुद्धा आपल्याला तितकाच महत्वाचा ठरतो. 15% वाढ झालेली त्या अनुषंगाने आपण पाहतो. म्हणजेच एकूण आर्थिक व्यवहार फायनान्शियल बाबतीत, रिअल इस्टेटच्या बाबतीत, घराच्या संदर्भातली किंवा रिअल इस्टेट मध्ये घर व्यवसाय हा प्रामुख्याने येत असतो आणि इतर सेवाच्या अनुषंगाने सुद्धा होणारे व्यवहार त्या ठिकाणी पाहावे लागतील आपल्याला. सार्वजनिक प्रशासन आणि संरक्षण आणि इतर सेवा. आता याच्यामध्ये आधुनिक काळात लोकशाहीमध्ये सार्वजनिक सेवाला किंवा नागरी सेवा म्हणजे ग्रामीण भाग तसंच शहरी भाग याच्यात असणाऱ्या सेवांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो आणि त्या दृष्टीनं या सेवात कशा पद्धतीनं वाढ होते, कशा पद्धतीनं बदल होतोय ते पाहावं लागेल. राष्ट्रीय संरक्षण क्षेत्र, देशाचीच संरक्षण यंत्रणा ती कशा पद्धतीनं आहे, ती अंमलबजावणी त्याची होऊ शकते का, किती होऊ शकते. राष्ट्रीय संरक्षण ही एक अशी सेवा आहे ज्या अनुषंगाने प्रचंड सार्वजनिक खर्च असतील किंवा त्या अनुषंगाने मिळणारे उत्पन्न असेल तो भारताच्या सार्वजनिक किंवा संरक्षण क्षेत्रातल्या FDIच्या मर्यादा, त्याच्या लिमिटेशन्स काय आहेत, त्या वाढण्याच्या अनुषंगाने मान्यता त्याला मिळू शकते का. तेव्हापासून या उपक्षेत्रात उल्लेखनीय वाढ झाली आहे. 2017 मध्ये सार्वजनिक प्रशासन आणि संरक्षण सेवा क्षेत्रातील वार्षिक वास्तविक GDPच्या अनुषंगाने 11.3% आणि 2016 मध्ये हे प्रमाण 6.9% होते. तेच सार्वजनिक क्षेत्राच्या ज्या वेळेला उपक्षेत्र पाहतो आपण, प्रशासन पाहतो त्यावेळेला हे क्षेत्रावरील वाढ ही दर झालेली आपल्याला दिसून येते किंवा त्या अनुषंगाने याच्यातला काही बदल हा झालेला आहे. त्यानंतर अनौपचारिक सेवा क्षेत्राचा ज्यावेळेला आपण विचार करतो, इनफॉर्मल सर्व्हिस सेक्टर्स म्हणजे औपचारिक आणि अनौपचारिक म्हणजे शासकीय नियंत्रण असणाऱ्या काही सेवा आणि इन्फॉर्मल म्हणजे अप्रत्यक्षरित्या आपण म्हणूया की काही सेवांचा त्या ठिकाणी विचार केला जाऊ शकतो. त्यामध्ये कोणता भाग आहे, अर्थव्यवस्थेचे अनौपचारिक क्षेत्र हे त्या व्यावसायिक संस्था म्हणून परिभाषित केले आहे, जे शासनाच्या नियम किंवा शासन म्हणलं आणि प्रशासन म्हणलं म्हणजे शासकीय नियमाच्या अधीन राहून त्या अनुषंगाने काही नियम किंवा नियमाचे शासकीय आधार घेऊन वेतन कर असतील किंवा इतर नियमन असतील, सुरक्षा गरजांच्या संरक्षणाच्या अनुषंगाने करावे लागणारे संबंधित बाबी असतील, किमान वेतन, सशुल्क काही सुट्ट्या म्हणजे आपण ज्या CL वगैरे म्हणतो किंवा मेडिकल लीव्स म्हणतो, म्हणजे सशुल्क म्हणजे त्या अनुषंगाने दिले जाणारे वेतन ते देखील त्याच्यामध्ये विचारात घेतले जातात. म्हणजे सेवामध्ये सुद्धा कशा पद्धतीच्या सेवेच्या अनुषंगाने मोबदले दिले जाऊ शकतील, आरोग्य कव्हरेज, वृद्धापकाळ, पेन्शन इत्यादीच्या अनुषंगाने या औपचारिक क्षेत्राबरोबरच एका मोठा भाग ज्याला अनौपचारिक क्षेत्र किंवा ज्या सरकारच्या नियमाच्या बाहेर चाललेले काही नियमन हे देखील पाहिलं जातं. कर भरू न शकणारा काही घटक असेल, संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्राच्या बद्दल असणारे बाबी विचारात घेतल्या जातात. प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांचा करार हा कशा पद्धतीने केलेला आहे म्हणजे अनौपचारिक मध्ये याला थोडंसं प्रायव्हेटायझेशन आपण म्हणूया की प्रायव्हेट सेक्टर मधल्या याच्यात जे खाजगीकरण आपण म्हणतो, खाजगीकरणाच्या अनुषंगाने काही अनौपचारिक क्षेत्रामधली सेवा याच्यामध्ये इन्फॉर्मल सेक्टर कशा पद्धतीने आहे आणि त्याबरोबरच असंघटित क्षेत्र ज्याला संघटित नाही आहे म्हणजे बांधकाम क्षेत्रातले जे कर्मचारी असतात हे असंघटित मध्ये येतात.
म्हणजे ट्रान्सपोर्टिंग मध्ये आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला एसटी महामंडळ आपण बघतो, महाराष्ट्रामध्ये विशेष करून याचा उल्लेख केला जाईल. एसटी महामंडळ किंवा ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटी हे त्या शहराच्या अनुषंगाने, जसं पुण्यामध्ये पीएमटी पीसीएमटी असं म्हटलं जातं, पुणे जिल्ह्याचं जे कॉर्पोरेशनच्या अंडर असणारं ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटी आहे, एसटी बस सारखेच पीएमटी बसेस आहेत. मग या असंघटित किंवा एसटी महामंडळ हे महामंडळ आहे, शासकीय आहे का, तर शासनाप्रमाणे त्यांना रूल्स रेग्युलेशन आहेत, परंतु त्यांचं शासनामधलं विलिनीकरण अजूनही झालेलं नाहीये. पण विलिनीकरणाच्या अपेक्षा आपण जसं म्हणूया तशा पद्धतीनं काही सेवा ह्या प्रायव्हेट सेक्टरवरती किंवा त्या ह्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेले असतात आणि त्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून त्या शासन हे करून घेत असतं. म्हणजे 49% जास्त किंवा 51% चेअर्स हे महामंडळाच्या अधीन असतात. म्हणजे निर्णय क्षमता ही शासनानेच केली पाहिजे असं नसून त्याच्यातलं 49% पेक्षा कमी सभासत्व हे शासनाचं असतं. म्हणजे नियंत्रण काही प्रमाणात आहे, परंतु अधिकृतरित्या नियमन जे आहे ते पूर्णपणे त्या महामंडळाचं किंवा जसं बांधकाम क्षेत्रात आपण पाहतो तर बांधकाम क्षेत्रात असणारे कर्मचारी असतील, इंजिनियर्स असतील किंवा कौशल्य येणारे किंवा कौशल्य न येणारे कर्मचारी असतील, तर या कर्मचाऱ्यांच्या संघटना ह्या नसतात. किंवा शेती क्षेत्रात काम करणारे जे कर्मचारी आपण म्हणूया, तर या रिअल इस्टेट जसं बघतोय तसं ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये क्षेत्रातले म्हणजे सेवा क्षेत्रातलं आपण पाहतोय, त्याच्यामुळं ॲग्रिकल्चर लेबर्स त्याला म्हटलं जातं आणि ते अकुशल असतात. म्हणजे काही कुशल आहेत, अकुशल आहेत, या दोन्हींचा एक सेवा देण्याचा हेतू त्या अनुषंगाने असणारे असंघटित क्षेत्र त्याला सरकार बांधील नसतं किंवा त्या रेग्युलेशनला सोयीसुविधा दिल्याच पाहिजेत असं नसतं. तर परंतु समजा शैक्षणिक क्षेत्र, आरोग्य क्षेत्रात ज्यावेळेला आपण पाहतो, शैक्षणिक क्षेत्रात जे अनुदानित विभागातले शिक्षक असतात, अनुदानित विभागातले कर्मचारी म्हणजे ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी असतील, शिपाई कर्मचारी असतील, परंतु हे सगळं शैक्षणिक क्षेत्रात काम करतात. मग यांच्या संघटना शैक्षणिक स्वरूपाच्या म्हणजे शिक्षक संघटना आपण म्हणू शकतो तशा अनुषंगाने किंवा कर्मचाऱ्यांच्या संघटना असतात. इतर सेवा क्षेत्रातले कर्मचारी जे असतात त्यांचा सेवक वर्गाच्या संघटना असतात. म्हणजे संघटित असणं आणि याच्यामुळे मिळणारे फायदे हे जसे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत तशा अनौपचारिक क्षेत्राच्या अनुषंगाने असणारे इतर क्षेत्र आहेत की त्यामध्ये काही मिळणारे मोबदले जे आहेत त्याचे वेगवेगळ्या रेशोज किंवा त्याचे प्रमाण असणारे आपल्याला दिसून येतं. मग ह्या वैद्यकीय सेवाच्या अनुषंगाने असेल, नोकरीच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा मिळण्याच्या अनुषंगाने असेल तर ते किती आहे, सामाजिक सुरक्षा, त्याचे पेन्शन्स. एका कालच्या याच्यामध्ये पंजाब किंवा गुजरातमधली न्यूज होते, 102 वर्ष वय असणाऱ्या व्यक्तीने ज्यावेळेला त्याची पेन्शन काही कारणामुळं मिळत नव्हती किंवा अगदी मार्च पासून आता सप्टेंबर पर्यंत पेन्शन मिळाली नाही आणि त्याला असं वाटत होतं की आता आपली पेन्शन आता मिळेल मग मिळेल, तो शासकीय यंत्रणेकडे जात होता, परंतु त्याला ते तितकेसे थारा देत नव्हते आणि त्यामुळे त्या राज्याच्या अगदी जो प्रशासकीय यंत्रणा होती ती तितकीशी ऍक्टिव्ह नव्हती आपण म्हणूया की तत्परतेने त्याला ते सोयीसुविधा देईल. आणि वयवर्ष तर 102 होतं, त्यामुळे त्या व्यक्तीचं पेन्शन थांबवणं म्हणजे त्याला दैनंदिन व्यवहार करताना, दैनंदिन उदरनिर्वाह करताना अनेक अडचणी येऊ शकतात. कौटुंबिक जर त्याला मदत नसेल तर अगदी उपासमारीची वेळ येऊ शकते आणि त्या व्यक्तीने जर कुठेतरी सेवा क्षेत्रातलं चांगलं काम केलेलं असेल आणि त्यांनी सेवा दिल्यानंतर पेन्शन्स मिळणं, इथं जो आपला पेन्शन सुरक्षा, पेन्शन सामाजिक सुरक्षा म्हणजे शासनाची जबाबदारी असते की समाजाचं रक्षण करणं, सुरक्षा करणं आणि ही पेन्शन योजना त्याला वेळेत न मिळणं, एखादी पेन्शन थांबवणं आणि त्यामुळं त्या व्यक्तीनं आता युट्यूबला सगळीकडे ही खरं तर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे की त्या व्यक्तीनं त्या शासकीय ऑफिसपर्यंत एक स्वतःचीच गाजावाजा करत मिरवणूक, मोठी वाजंत्री लावून मिरवणूक काढली आणि तिथपर्यंत ती मिरवणूक पोहोचवली, त्या कार्यालयाच्या बाहेर पोहोचवली आणि मोठ्या आवाजात, कर्कश आवाजात ती मिरवणूक सुरू ठेवली. आणि शासकीय यंत्रणेला ज्या वेळेला हे माहीत झालं की आता ही गाजावाजा करत मिरवणूक आपल्यापर्यंत येते आणि एक निवेदन दिली जाते की मी अजून जिवंत आहे, अशा पद्धतीनं मग ती त्या भाषा त्या राज्याची होती कदाचित, परंतु त्याचा मतितार्थ असा होता की मी जिवंत आहे तर माझी पेन्शन तुम्ही कशामुळं थांबवताय किंवा अडवणूक होण्याचं काय कारण असू शकतं. तर त्या शासकीय यंत्रणेला अशी दखल घ्यावी लागली. म्हणजेच अनौपचारिक क्षेत्रामध्ये
ज्या वेळेला संघटित होता येत नाही, परंतु अशा पद्धतीचा काहीतरी वेगळा उपक्रम राबवून आवाज उठवण्याचं काम हे अनौपचारिक क्षेत्राकडून केलं जाऊ शकतं. औपचारिक क्षेत्र असेल त्यावेळेला त्याची कायदेशीर तरतूद त्याच्यामध्ये असते. प्रायव्हेट लिमिटेडच्या बाबतीत हे शक्य होत नाही, परंतु काहीतरी अशा कृत्या काढल्या तर अनौपचारिक क्षेत्रात किंवा असंघटित क्षेत्रातून सुद्धा मोठ्या प्रमाणावरचे फायदे त्या यंत्रणेला देणं शक्य असतं किंवा द्यावे लागतात. परंतु हे दुर्मिळ असतात अशा घटकी बाबी की त्याच्यातून सगळे फायदे कसे देता येतील. आता मध्यवर्ती सेवा क्षेत्र ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला डायनामिक सेवा क्षेत्र हा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो. जसे की अभियांत्रिकी आणि संशोधन, जिथं रिसर्च मधलं योगदान ज्या वेळेला चांगलं असतं, संशोधनातलं योगदान चांगलं असतं, त्यावेळेला त्याच्यातून असणारे सेवा ही सुद्धा खूप महत्वाची असेल. कोविड पॅन्डेमिकच्या काळात आपण पाहिलं की कोविड लसीची सेवा आहे. कारण लस उत्पादन करणं, कोविडवरती औषध निर्माण करणं आणि ती सेवा अल्पदरापर्यंत पोहोचवण्याचं काम शासकीय यंत्रणा जी आहे ती कशा पद्धतीने पोहोचवण्याचं काम करते. शासकीय यंत्रणेतून ज्या वेळेला ही लस पोचवली गेली ती कशी पोचवली गेली, त्याला काही अनुदान, त्याचे काही सबसिडीज देता आला का, तर हा भाग त्या संशोधनातला जितका महत्वाचा असतो. शोधून काढण्यावरती होणारे आपले एक्सपेंडिचर्स आपण म्हणूया, एक्सपेंडिचर्स न म्हणता ती खरं तर इन्व्हेस्टमेंट असते, गुंतवणूक असते. आणि एखाद्याचा शोध लागतो, आपल्याला छोट्या मोठ्या मेडिसिन्स असतात, म्हणजे थंडी ताप आला तर एखादी गोळी आपण खातो आणि ती गोळी शोधून काढण्याचं काम जे आहे ते फार महत्वाचं असतं. आणि त्यामुळं मिळालेली उपलब्ध मेडिसिन्स आपण म्हणूया, ते मेडिसिन्स घेतल्यानंतर आपल्याला होणारा बेनिफिट्स, आपले शरीर किंवा एखाद्या बॉटॅनिकल अँगलने ज्या वेळेला आपण बोलतो, झुलॉजी अँगल झाला. बॉटॅनिकल अँगल एखादी वनस्पती आहे, म्हणजे शेतीतलं उत्पादन घेतलं जातं आणि त्याच्यावर काही कीड लागलेलं असेल, रोगराई आलेली असेल, त्याच्यावर ते फर्टिलाइज केलं जातं किंवा जैविक औषधं असतील समजा, तर ही देण्याचं काम केलं जातं. त्यावेळेला ती सुद्धा शोधून काढणं रिसर्चच्या दृष्टीने चॅलेंजिंग असतं. किंवा आपल्या आता हार्टच्या बद्दल सुद्धा वेगवेगळं पाहतो की ऑपरेशन्स केले जातात. ते ऑपरेशन्स किंवा एखादा पार्ट्स बदलला जातो, रोग म्हणजे प्रत्यारोपण, आपण अवयवदान जसं म्हणतो, म्हणजे एका ठिकाणचा अवयव दुसऱ्या ठिकाणी बसवणं असं, याची उपकरणं शोधून काढणं, एखाद्या आजारावरती निदान करणं, ह्याच्या संदर्भातलं संशोधन हे फार महत्वाचं असतं. जसं सायन्समधलं संशोधन असतं तसं इतर सामाजिक शास्त्रातलं किंवा सामाजिक शास्त्रातलं संशोधन हे देखील महत्वाचं असतं. म्हणजे अर्थशास्त्रीय दृष्टीने सुद्धा एखाद्या व्यक्तीला एखादी बाब किती फायद्याची ठरेल आणि किती नुकसानीची ठरेल याच्यावरती सुद्धा संशोधन करणं अपेक्षित असतं. दैनंदिन व्यवहारात होणारे वाहतुकीच्या संदर्भातले असतील, इतर अडथळे असतील, तर त्याच्यावरती शोध घेणं आणि पर्याय व्यवस्था करणं किंवा चांगले उपाययोजना करणं ही काळाची गरज असते. आणि अभियांत्रिकीच्या अनुषंगाने सुद्धा आपण जे पाहतो, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, तर या अनुषंगाने सुद्धा या फील्ड्सकडं अभियांत्रिकी दृष्टीने सुद्धा सोल्युशन्स, टेक्नॉलॉजी डेव्हलप करणं आणि त्याचा रिसर्च करणं या अनुषंगाने या बाबी महत्त्वाच्या ठरतात किंवा त्या महत्त्वाच्या असतात असं आपण बघूया. त्यानंतर वाहतुकीमध्ये, ट्रान्सपोर्टिंगमध्ये आता आपण पूर्वी पाहत होतो की अगदी पायी जाणं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लोक पसंत करत होती. त्यानंतर जनावरांचा म्हणजे घोड्याचा, बैलाचा वापर करणं आणि त्याच्यावर बसून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होते. त्यानंतर त्याच्यातला बदल झाला, सायकलचा वापर वाढला. त्यानंतर आता आपण पाहतो टू व्हीलरचा वापर वाढला. टू व्हीलर नंतर आपण पुढे जर बघितलं तर फोर व्हीलर्स वाढले आणि कॉमन ट्रान्सपोर्टिंगमध्ये एसटी बस ही एक सुविधा वाढली. मग राज्यामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतुकीसाठी हे साधन वापरतो. त्याचबरोबर आपण जलवाहतुकीचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला हवाई वाहतूक तिथं विचारात घेतली जाते. आणि जसं एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पाहतो तसं एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी हेलिकॉप्टर असेल, विमान असेल, मग ही सुविधा अंतर्गत असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती असेल, म्हणजे ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटीमध्ये या सुविधा आपण वाढवल्या. मग त्यानंतर रेल्वे वाहतुकीचा ज्या वेळेला आपण शोध लागला आणि विचारात घेतली त्यावेळेला ही सुद्धा वाहतूक, मग जड वाहतुकीसाठी म्हणजे अवजड यंत्रसामुग्री असेल किंवा माल वाहतुकीसाठीच्या गाड्या वेगळ्या असतील, पॅसेंजर्स वाहतुकीसाठीच्या वेगळ्या गाड्या असतील, इंटरनल डिस्टन्स कमी असेल त्यावेळेला वेगळ्या असतील, जास्त अंतर असेल त्यावेळेला त्याचं वाहतुकीची यंत्रणा जी आहे ती वेगळी वापरली जाते किंवा यातल्याच स्पीड असणाऱ्या
स्पेशल गाड्यांचं नियोजन केलं जातं. ज्यावेळेला आपण विमान असेल, हेलिकॉप्टर असेल, तर स्पेशल ज्यावेळेला पदाधिकारी असतील म्हणजे मोदी पंतप्रधान कुठेतरी चालले असतील तर त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याचं काम आणि प्रायव्हेट सेक्टरमधले काही परमिशन्स दिलेले असतात. त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटी बदललेली असते. आता आपण मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, ज्यावेळेला आपण मेड इन इंडियाची अपेक्षा करतो त्यावेळेला मेक इन इंडिया आपल्या भारतातच अशा सुविधा निर्माण करण्याचं काम, मग विमान तयार करण्याचं काम असेल, हेलिकॉप्टर तयार करण्याचं काम असेल, जहाज निर्मिती असेल, हे करण्याचं काम आपलाच देश म्हणजे ही उत्पादनं मध्यवर्ती सेवा यंत्रणेच्या अनुषंगाने आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला ती उत्पादनं आपणच निर्माण करणं, संशोधन आणि विकास ज्याला R&D म्हणलंय, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, म्हणजे एका बाजूने आपण हे सगळं शोधून काढलं आणि त्याचा डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने विचार केला तर देशाचा विकास होण्यासाठी या मध्यवर्ती संकल्पना ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या ठरतात. रिसर्च जर केलं तर वेगवेगळ्या बाबी येऊ शकतात. आता शहरी वाहतुकीच्या समस्या फार मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत. त्या अनुषंगाने मेट्रो प्रकल्प काही राज्यांनी किंवा काही शहरांनी राबवले गेले. आता मेट्रो प्रकल्पामध्ये बी काही अडचणी यायला लागल्या, त्यामुळे मेट्रो प्रकल्पाबरोबरच आता मेट्रो बस सेवा जशी वापरली जाते तशी बुलेट ट्रेन नावाची संकल्पना आली आणि अंतर्गत शहरामध्ये आता या बुलेट ट्रेन धावायला लागतील आणि त्या बुलेट ट्रेनमुळे काय होईल फायदा की उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने जसं आपण पाहतो तसं ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटी, वाहतूक सुविधा जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाढली तर वाहतुकीवरचा अतिरिक्त असणारा ताण कमी होईल. लोक या मेट्रोचा वापर करतील आणि स्वतःची वैयक्तिक जी वाहनं आहेत ती कमी प्रमाणात वापरतील किंवा आवश्यक असेल तेवढीच वापरतील, अनावश्यक पद्धतीचे हे वापरणार नाहीत. एक प्रकारची त्यांना खात्री मिळणं की वेळेत आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकत असेल तर वाहतुकीचं साधन हे कॉमन किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे त्याला जास्त प्राधान्य देतील. परंतु अशी संशोधनं होणं, त्याचा विकास होणं आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणं याला भारतात किमान वेळ जात आहे, कारण त्याच्यावर करायला लागणारा खर्च याची तरतूद आपल्याला प्रत्येक वर्षीच्या बजेटमध्ये थोडी 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 करून पंचवार्षिक योजना असतील, पुढच्या पंचवार्षिक योजना असतील, म्हणजे 10 वर्षात तरी किमान एखादा मोठा प्रोजेक्ट जर राबवला शासकीय पातळीवरती तर त्याचा फायदा सेवा क्षेत्राचा विकास व्हायला होतो. सर्वच गोष्टी निसर्ग निर्मित नसतात, मानव निर्मित बाबी ज्या असतात त्याच्या दीर्घकाळ आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजेच मोबाईल फोन असतील म्हणजे मोबाईल सारखा जसं रेल्वेचा विचार करतो तसं मोबाईल म्हणजे टपाल किंवा एखाद्या पोस्ट ऑफिसमधनं एखादं पाठवण्यासाठी जसं आपण मेल पाठवतो इंटरनेट ऑनलाईनच्या सहाय्याने, म्हणजे दिल्लीवरनं होणारे प्रक्षेपण आपण महाराष्ट्राच्या अनुषंगाने इथलं तिथं तिथलं इथं ही एक डेव्हलपमेंट आहे की या डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने म्हणजे रिसर्च आहे की या रिसर्चच्या जोरावरती आपण हे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा सगळं पाहतोय, कारण संपूर्ण देशभर याचं प्रक्षेपण होतं आणि हे झालेली सुविधा जी आहे व्हर्च्युअल डेव्हलपमेंटची जे आपण म्हणूया या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्ममुळं आपल्याला अशा अनेक बाबी आहेत की त्याच्यातून अल्प कालावधीमध्ये अनेक बाबी मिळतात. म्हणजे फोनसारखी सुविधा असेल तर त्याच्यावरनं हे यूट्यूब लावून आपण यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला ॲप डाउनलोड केले आपल्याला तिथून फायदे मिळू शकतात. म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष एखादी यंत्रणा आपण खरेदी करतो, एखादं सॉफ्टवेअर आपण खरेदी करतो त्यावेळेला ते लॅपटॉपमधनं असेल, कॉम्प्युटरमधनं असेल किंवा मोबाईलमधनं एखादी सुविधा असेल तर ते अल्पकाळात घेता येते किंवा मिळवता येते. म्हणजे एखादा फोटो काढण्यासाठी पूर्वी स्टुडिओला जावं लागायचं, घड्याळ म्हणलं तर घड्याळ पण काढायला हवं होतं किंवा भिंतीवरचं घड्याळ पाहायला जावं, पण आता हे मोबाईल्स असतील किंवा आर्थिक व्यवहार मोबाईलमध्येच आर्थिक व्यवहार करता येतात, घड्याळ पाहता येतं, आपल्याला फोटो काढणं शक्य होतं, अनेक गोष्टीचे ॲप्लिकेशन्स आपल्याला करायचे असतील तर गुगलच्या पद्धतीने मोबाईलच्याच सहाय्याने आपल्याला करता येऊ शकतात. म्हणजे ऑनलाईन सेवा सुविधा ज्या आहेत त्या मोबाईलच्या मार्फत आपल्याला अनेक बाबतीत करता येऊ शकतं किंवा अनेक गोष्टी करता येऊ शकतात. एम्प्लॉयमेंटच्या अनुषंगाने भारतातील एकूण कामगारापैकी काही टक्केचा वेळेला आपण विचारात घेतो त्याला एम्प्लॉयबिलिटी सुद्धा निर्माण होऊ शकते. बँकेतल्या सुविधा आपण रांगेत तासन तास आपण उभा राहत होतो, रोजगाराच्या अनुषंगाने ज्या वेळेला भारतात पाहतो त्यामुळे एकूण कामगारापैकी जो टक्का आहे त्यातील एक मोठा वर्ग याचा विचारात घेतो आणि अनौपचारिक क्षेत्राच्या अनुषंगाने भारतातल्या किंवा लोकांशी संबंधित शेतकरी वर्ग सेवा क्षेत्राचा रोजगार वाटा जो आहे तो श्रेणी त्या ठिकाणी विचारात घेता 25 ते 30% भारतात सेवा क्षेत्राच्या अनुषंगाने रोजगार निर्माण होतोय. आजही आपण शेती क्षेत्रावरती जास्त रोजगारासाठी अवलंबून आहे, परंतु उद्योग क्षेत्रातला वाटा हा
रोजगारामधला जो आहे तो आता वाढताना दिसतोय. भारतात जर आपण रोजगाराच्या प्रवृत्तीची तुलना केली तर भारतातील क्षेत्राचा विकास करता विकसित होताना दिसत आहे. विकसनशील क्षेत्रात देशामध्ये भारतातील सेवा क्षेत्रातील रोजगाराचा वाटा हा दिवसेंदिवस वाढलेला आहे. पूर्वी तो सर्वात कमी होता आणि तो आता रोजगारामध्ये सुद्धा एम्प्लॉयबिलिटी क्रिएशन जे आहे ते सुद्धा भारतात सेवा क्षेत्राच्या बाबतीत वाढत असताना दिसत आहे. रोजगार जसं वाढलेला आहे त्याच अनुषंगानं इतर काही बाबींचा विचार जर त्याच्यात केला तर सारांशाच्या अनुषंगानं मोठा वैशिष्ट्यांमध्ये जर आपण पाहतो त्यावेळेला GDP मधला हिस्सा त्याच्या रोजगाराच्या वाट्यात त्यात काही बदल झालेला आहे. तो 58% शेअर्स जो आहे GDP मधला तो आता वाढलेला आहे. हे खूप उच्च पातळीपर्यंत सुचवलं जात आहे आणि कामगार उत्पादकता आणि इतर दोन क्षेत्राच्या तुलनेत क्षेत्र हे प्राथमिक आणि दुय्यम क्षेत्र हे स्वतः मध्ये असताना दिसत आहे. प्रतिकूल उत्पादकता पातळी वाढण्याच्या अनुषंगाने अप्रत्यक्ष परिणाम प्राथमिक आणि माध्यमिक क्षेत्रातील उपक्रम येथे अधोरेखित केलेले जातात आणि काही इतर परिणाम देखील या अनुषंगाने दिसून येतात. त्यानंतर पुढचा जो युनिट आहे युनिट 12 मध्ये पॉलिसीज इश्यूज फॉर सर्व्हिस सेक्टर्स, या अनुषंगाने सेवा क्षेत्रासाठी धोरण त्यातल्या असणाऱ्या समस्या या अनुषंगाने याची काही प्रस्तावना आहे. धोरणविषयक काही मुद्दे आहेत. थेट परकीय गुंतवणूक आहे, FDIच्या अनुषंगाने फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही देखील महत्त्वाची असते. कारण सेवा क्षेत्राचा जर विकास करायचा असेल तर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणं, जसं देशांतर्गत गुंतवणूक महत्त्वाची आहे तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या जर गुंतवणुकी झाल्या, मल्टीनॅशनल कंपनीज जर भारतात आल्या तर त्यातून सुद्धा आपल्याला फायदे होतात असं इंट्रोडक्शनमध्ये पाहिलं. त्यानंतर निर्गुंतवणूक म्हणजे सरकारची ती कमीत कमी गुंतवणूक किंवा सरकारने आता गुंतवणूक या अनेक ठिकाणच्या काढून घेणं पसंत केलं. 91ची पॉलिसीज आपल्याला अशी सांगते की सरकारच्या मालकीचे असणारे जे काही उद्योगधंदे होते ते खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणातून ते कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या दृष्टीने शहरी भागात किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर टेरिफचा देखील विचार केला जातो. म्हणजे टेरिफमध्ये जो भाग येतो तो जकात, कर म्हणजे टॅक्सेस असतील, टेरिफ अँड टॅक्सेस म्हटलं जातं. याच्यात कशा पद्धतीने बदल होत गेलाय किंवा त्याचे रेशोज कसे आहेत आणि त्यामुळे मिळणारं उत्पन्न कसं आहे. त्यानंतर देशांतर्गत नियम, धोरणे आणि मर्यादांचा त्या ठिकाणी प्रभाव आहे का, तो किती प्रभाव आहे. डोमेस्टिक रेग्युलेशन, इम्पॅक्ट ऑफ पॉलिसीज अँड कॉन्स्टिट्युशनच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला हे प्रभाव, त्याचं वर्चस्व कशा पद्धतीने आहे हे आपल्याला पाहावं लागतं. अलीकडील उपाययोजना आणि त्याचा सेवा क्षेत्रावरील जो प्रभाव आहे, रिसेंट मेजर्स अँड देअर इम्पॅक्ट ऑन सर्व्हिस सेक्टर्स, तर कशा पद्धतीने या सेवा क्षेत्रांमध्ये सुद्धा बदल झालेला आहे. सेवांची निर्यात किंवा एक्सपोर्ट्स कशा पद्धतीने आहे तो आपल्याला यामध्ये युनिट 12 मध्ये आपण पाहतोय. इंट्रोडक्टरी पार्टमध्ये ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला सकल देशांतर्गत उत्पादन GDP मध्ये असणारे ते लक्षणीय आहे. या क्षेत्राने लक्षणीय वाढ केलेली आहे. आकर्षित करण्याचं काम सेवा क्षेत्राकडून केलं जात आहे. 99 आणि 2000 पासून 4-5 पर्यंतच्या किमतीचा विचार करता निर्यातीत लक्षणीय योगदान म्हणजे एक्सपोर्ट जे आहे ते सेवा क्षेत्राचं वाढलेलं आहे. ते पूर्वी कमी होतं. आता 91च्या धोरणानंतर त्याला अधीन राहून काही बदललेल्या किमतीच्या अनुषंगानं यामध्ये सुधारणा झालेली आहे किंवा एक्सपोर्ट आपलं वाढत आहे. भारतातील सेवा क्षेत्रातील कर अनुपालन अशा संदर्भात धोरण हे फॉर्म्युलेशन ही एक डायनॅमिक घटना आहे आणि सध्याचे युनिट्स अलीकडील काळात जर विचार केला तर धोरणाचे प्रोफाईल असा विचार करते की 18 पूर्वीची 2 वर्ष हे वरील घटक कसे आहेत हे उघड करण्यासाठी सेवा क्षेत्राने कामगिरी केलेली आहे आणि धोरण पुनर्रचना जोर कायम आहे. भारतातील सेवा क्षेत्राची जर स्थिती पाहिली तर ती बदललेली आहे किंवा त्याचा वाटा जो आहे तो बदलत आहे. अशा अनुषंगाने काही 2 मुद्दे महत्त्वाचे या ठिकाणी आहेत. धोरणात्मक पॉलिसी इश्यूज काय आहेत, तर सेवा क्षेत्राच्या प्रोत्साहनासाठी धोरणात्मक मुद्द्यांचा अनेक बाबतीत विचार होणं अपेक्षित आहे. थेट परकीय गुंतवणूक जी आहे ती FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. FDI तेव्हा घडते जेव्हा एखादा गुंतवणूकदार हे परदेशी व्यवसाय ऑपरेशन स्थापित करतो किंवा परदेशी व्यवसाय मालमत्ता मिळवते, मालकीच्या स्थापनेसह किंवा
परदेशी कंपनीमध्ये स्वारस्य नियंत्रित करणे अलीकडील 16 एक महत्वाचा भारतातील सेवा क्षेत्रातील FDIच्या बाबतीत घेतलेला एक महत्वाचा भाग आहे. धोरणात्मक पुढाकार, संबंधित बाबीवरती त्या ठिकाणी विचार होणं, एकल ब्रँड उत्पादनासाठी किरकोळ व्यापार घटना की उघड करणं आणि थेट परकीय गुंतवणूक जी आहे ती FDIच्या अनुषंगाने 51% जास्त करण्याचं काम शासनाव्यतिरिक्त इतर खाजगी संस्था असतील, खाजगी कंपन्या असतील, इतर परदेशातल्या कंपन्या असतील त्यांना परवाना या अंतर्गत दिलेला आहे. आणि यामुळेच FDI ही मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे येऊ इच्छित आहे, येत आहे. महाराष्ट्रामधला एखादा प्रोजेक्ट असेल किंवा इतर राज्यातले काही प्रोजेक्ट्स असतील ते येऊ घातलेले आपण पाहतो आणि ही गुंतवणूक वाढते. म्हणजेच एक प्रकारे भांडवल आपल्याला आपल्या देशामध्ये येतं. त्यावेळेला स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होते आणि याच रोजगार निर्मिती बरोबर आपल्याला त्या वस्तूचं उत्पादन मग किंवा त्या सेवेचा लाभ हा देखील आपल्याला तत्परतेने मिळतो. आणि याच लाभाच्या बेसवर एका ठिकाणचा लाभ दुसऱ्या ठिकाणचा लाभ आणि हे कसं होऊ शकतं, तर त्याचे काय फायदे होऊ शकतात का, तर निश्चितपणे होत असतात. म्हणूनच आपण या FDIला स्वतंत्र इतर कालखंडात आणि विशेष करून आता आपण 91च्या धोरणानंतर याला मोठ्या प्रमाणावर आपण पुरस्कृत करत असल्याचं आपण पाहतोय. मग ही जी वाढ आहे ती तथापि टप्प्याटप्प्याने म्हणजे रिटेलमध्ये ज्यावेळेला आपण पाहतो FDIला परवानगी देण्याबरोबरच काही महानगर असतील, शहरामधले असतील, विद्यमान देशांतर्गत लहान रिटेल आउटलेट्स असतील, उद्योग व्यवसाय असेल याला देखील आपण प्रोत्साहन देत असतो. आणि या शासकीय यंत्रणेकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे म्हणजेच विमा क्षेत्र असेल, सरकार असेल, त्यातला FDI मधला हिस्सा असेल तो कसा बदलत जातो तो देखील आपण पाहत असतो. आता निर्गुंतवणुकीमध्ये काय, सरकार आपला कमीत कमी हिस्सा किंवा कमीत कमी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतो. आता या कमीत कमी गुंतवणुकीमुळे सरकारचं काय होतं, सरकारचा अनावश्यक होणारा खर्च तो त्यावरचा कमी केला जातो. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर जास्त खर्च होणार असेल तर तो कमी करण्याचं काम या निर्गुंतवणुकीच्या धोरणातून केलं जातं. आणि म्हणजे निर्गुंतवणूक म्हणजे काय, निर्गुंतवणूक ही संस्था किंवा सरकारची विक्री करण्याच्या दिशेने केलेली एक कृती आहे. म्हणजे सरकारकडे असणारा एखादा उद्योग व्यवसाय तो उदारीकरणाच्या धोरणातून खाजगी संस्था असतील, व्यक्ती असतील अशांकडे सुपूर्त करणं म्हणजेच मॅनेजमेंटचे सर्व होणारे जे एक्सपेंडिचर्स असतात ते एक्सपेंडिचर्स त्यांच्यावरती नियंत्रित केले जाणार. म्हणजे सरकारला आपलं नियंत्रण ठेवण्यावरती होणारा अनावश्यक खर्च तो कमी करता येतो. आणि हा खर्च जर कमी झाला तर सरकारला ते उत्पादन वाढवून त्याच्यावरती रोजगार निर्मिती जी आहे ते अप्रत्यक्षपणे उद्योजकांच्या मार्फत ती केली जाते आणि सरकार आपण शेप राहतो. म्हणजे एखादा उद्योग व्यवसाय बंद पडण्याऐवजी, शासकीय मालकीचा एखादा उद्योग व्यवसाय बंद पडण्याऐवजी तो सतत चालू जर राहिला तर त्याचे फायदे होतात. आणि या चालू राहिलेल्या उद्योग व्यवसायामुळं आर्थिक उत्पन्न वाढीला चालना मिळते, रोजगार निर्मितीला चालना मिळते. आणि जे शासन असतं, सरकार असतं, ज्या वेळेला आपण पाहतो त्यांची जी नाराजी निर्माण होणार असते रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने, बेरोजगारी वाढण्याच्या अनुषंगाने, त्याच्याऐवजी एम्प्लॉयमेंट जनरेशन निर्माण झालेलं दिसतं. म्हणजे रोजगाराभिमुख वाढलेले आपण पाहतो. म्हणजे या एकत्रित ज्या वेळेला आपण वैशिष्ट्य पाहतो म्हणजे सेवा क्षेत्र हे एकत्रित पाहण्याचा असंच का हेतू आहे की हे दोन्ही चॅप्टर ज्या वेळेला आपण एकत्र पाहतो, युनिट वैशिष्ट्य काय आहेत आणि त्याविषयी धोरणं आणि त्याचं नियंत्रण किंवा त्यातून सरकार आपले मालकी कशी कमी करतं, परंतु उद्योग वाढीच्या दृष्टीने किंवा रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं, आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टीने मोठी चालना देत असतं. GDP मधला शेअर्स वाढण्याच्या दृष्टीने चालना देत असतं. म्हणजे ही गुंतवणूक आता जसं वेगवेगळी क्षेत्र आपण पाहतोय म्हणजे वाहतूक पाहिली, आरोग्यविषयक पाहिलं, तशा पद्धतीनं दूरसंचार निगमाच्या अनुषंगाने सुद्धा म्हणजे फोन कॉल आपण जसं म्हणतो की लँडलाईन असतील, मोबाईल असतील, तर याच्या दिलेल्या दूरसंचारला परवानगी असते बरोबर. अपेक्षित असणाऱ्या ह्या सुविधा मग चॅनलच्या माध्यमातून दूरदर्शन जसं आपण पाहतो त्यावेळेला सरकार याच्यावर आजही खर्च करीत आहे, नियंत्रित म्हणजे याच्याकडे प्रॉफिटच्या दृष्टीने पाहत नाही. तर ही सेवा दिल्यामुळं मग एखाद्या कार्ड्स उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने असेल, या सुविधा अशा अनेक सुविधा आहेत की त्याच्या मार्फत अनेक बाबतीत सरकार ध्येय धोरणं पाहत असतं आणि ते राबवण्यावरती
प्रयत्न करतं, परंतु निर्गुंतवणुकीतून काहींची गुंतवणूक मर्यादा आपल्याकडून जर कमी केली तर शासनाचा खर्च कमी होतो आणि जनतेचा किंवा संस्थांचा खर्च वाढत असतो आणि या वाढत्या खर्चानुसार त्यांची जबाबदारी देखील वाढते. जसे की टाटा असतील, बिर्ला असतील असे जे उद्योजक आहेत, ज्या उद्योग संस्था आहेत त्यांच्या, ते काय करतात, अप्रत्यक्षपणे त्याच्यावर नियंत्रण ठेवतात आणि उद्योग व्यवसायामुळे रोजगार निर्मिती होते, साधनसामुग्रीची निर्मिती चांगली होते आणि स्थानिक लोकांना किंवा उपभोक्त्यांना त्याचा उपभोग देखील मिळतो. म्हणजे जास्तीत जास्त गाड्या निर्माण झाल्या, टू व्हीलर असतील, फोर व्हीलर असतील, तर त्या गाड्यांमुळे काय होतं, समाजातल्या लोकांना याचं उत्पन्न मर्यादा समजून येते आणि त्यानुसार त्या वस्तूची, जसं की रतन टाटांनी टाटा नॅनो कार निर्मिती केली होती. 1 किंवा 1.5 लाखामध्ये फोर व्हीलर गाडी अवेलेबल होणं किंवा मोबाईल्स आता आपण पाहतो, म्हणजे लँडलाईन हे गावामध्ये किंवा शहरामध्ये कुठेतरी एसटीडी बूथला जावं लागायचं, नंतर कॉइन बॉक्स आले, नंतर आपण रिव्हर्स पातळीवर पाहिलं तर आता प्रत्येकाकडे मोबाईल, छोटे छोटे जे मोबाईल आपण म्हणूया 500, 800, 700 रुपयाला सुद्धा मोबाईलची उपलब्धता झाली. म्हणजे दूरसंचारच्या अनुषंगानं त्याला अपेक्षित असणारे जे काही कनेक्टिव्हिटीच्या अनुषंगाने आपण म्हणतो, जसे मेल पाठवणं, हे जसं केलं जाऊ शकतं. म्हणजे गुगलने काढलेल्या अनेक सुविधा, त्याचबरोबर दूरदर्शनच्या काही TV चॅनल्स आपण म्हणूया, त्याच्यातून होणारे देवाणघेवाण, अवेअरनेस क्रिएट करण्याच्या अनुषंगाने आहे, मोबाईलच्या अनुषंगाने ज्या वेगवेगळे छोटे मोठे ॲप्स असतील आणि स्वस्तात ही सुविधा जसं उपलब्ध केली जाते किंवा काही ठिकाणी आपण जिओ सारख्या कंपन्या जर पाहिल्या तर त्या काही वेळेला काही बाबतीत ह्या मोफत सुविधा उपलब्ध करून देतात आणि त्यानंतर त्या दृष्टीनं काही बाबतीत हे प्रक्रिया जी आहे, आता महाविद्यालयीन ॲडमिशन प्रक्रिया किंवा शिक्षण घेण्याची प्रक्रिया आपण ऑनलाईन पद्धतीने पाहतोय. मग या ज्या सेवा आहेत त्या सगळ्यात जसे दिल्या जातात, तशा हवाई वाहतुकीच्या सुविधा आपण पाहतोय आपण, त्याच्यामधलं सरकारची गुंतवणूक आजही जास्त प्रमाणात आहे किंवा 51% जास्त आहे आणि प्रायव्हेट सेक्टर हे 49% आहे. म्हणजे FDIला परवानगी आहे का, तर आहे, परंतु काही मर्यादा त्याच्यामध्ये घालून दिलेल्या आहेत. महत्वाच्या काही कॉपीराईट्सच्या अधिकार काही उत्पन्नाच्या बाबतीत असतील, काही उत्पादनांच्या बाबतीत असतील तर त्याच्यावर नियंत्रण आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जहाजाच्या संदर्भातले काही यंत्रणा पाहतो. त्यानंतर भारत संचार निगमच्या अनुषंगाने पाहतो, भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटनाच्या अनुषंगाने त्याचं असणारं महामंडळ आपण पाहतो. तर या बाबतीत कशा पद्धतीने बदल झालेला आहे किंवा याच्यातले निर्गुंतवणुकीचे धोरण राबवल्यामुळे, म्हणजे सरकारने हे उद्योग आपण बऱ्याच वेळा पाहतो की हे विक्रीला काढले, विकले काही उद्योग, आणि हे विकल्यानंतर का विकायचे किंवा कशासाठी, तर याचं नियंत्रण ठेवणं किंवा त्याचं नियोजन करताना सरकार म्हणून त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतोय. त्याच्यातून सरकारला डायरेक्ट लाभ हा झालेला दिसत नाही आहे किंवा होताना आपण तितकासा पाहत नाही. त्याच्यावेळी खाजगी कंपन्या, खाजगी संस्था याचे लाभ स्वतःलाही घेतील आणि जनतेलाही अल्प दरामध्ये सुविधा या उपलब्ध करून देतील. तत्काळ सेवा देण्याचं काम याच्या मार्फत केलं जाऊ शकतं. म्हणजे रेल्वे खानपान आणि पर्यटनाच्या अनुषंगाने सुद्धा रेल्वेचा विकास करण्याच्या दृष्टीने सरकार अजूनही विचार करत आहे की अशी यंत्रणा जर आपण खाजगी क्षेत्राकडे सुपूर्द केली तर कदाचित याच्यातला आणखी विकास होऊ शकतो. स्वतःला चालवणं, त्याचं मेंटेन ठेवणं, त्याचं सर्व खर्च करणं त्याच्यावरचा, सरकारला त्यातून डायरेक्ट इन्कम, कारण तिकीट दर वाढवले तरी जनतेला अपेक्षित असतं. जसं रेल्वे खानपान आहे तसंच शिपिंगच्या संदर्भात आहे, दूरसंचारच्या अनुषंगाने, संचार निगमांच्या अनुषंगाने आहे. तर याच्यातली प्राइस सरकार वाढवू शकत नाही, कारण जनतेची अपेक्षा त्याच्यावरच्या आहेत. पोस्ट ऑफिसच्या ज्या वेळेला आपण पाहतो तर तिथली दर्स, मग कुरिअर सेवा ज्या वेळेला आपण पाहतो आणि पोस्ट ऑफिस ज्या वेळेला पाहतो त्यामध्ये किमतीमध्ये फरक आहे. म्हणजेच या सेवा किंवा अशा पद्धतीच्या सेवा सुविधा कशा देता येतील, किती देता येतील हे आपल्याला पाहावं लागतं. त्या जर आपण वाढवल्या, त्या जर तुलनात्मकरित्या जास्त दिल्या तर निश्चित त्याच्यामध्ये बदल होतील. कॉर्पोरेशनच्या अनुषंगाने राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आहे, म्हणजे या चित्रीकरणावरती सुद्धा काही बंधनं भारतात आपण पाहतो की अनेक याच्यावर बॅन असतात चित्रपटांवरती किंवा काही सीन्स त्यातली कमी करावे लागतात. हे निर्मात्यांना अपेक्षित नसतं, दिग्दर्शकांना ते अपेक्षित नसतं. त्यांना वाटतं की आपण जे शूटिंग करत असतो त्याच्यावर मोठा खर्च करत असतो आणि या खर्चामुळे तेवढी उत्पन्न जे आपण टफ कॉम्पिटिशन देण्याच्या अनुषंगानं इतरांपेक्षा आपण काहीतरी वेगळं दाखवतो आणि अनावश्यक जनतेपर्यंत पोहोचू नये याच्यासाठी सरकार त्यावरती नियंत्रण करतं. आणि ह्या उद्योग व्यवसायामधले
जे काही चित्रीकरणाच्या अनुषंगाने असेल किंवा महामंडळाच्या अनुषंगाने असतील, याच्यातली महामंडळ हे खाजगी त्या त्या याच्यावरती सरकार सोपवण्याचा प्रयत्न करतं आणि पर्यटनाच्या अनुषंगाने देखील सरकार अनेक उपाययोजना करत आहे, परंतु त्याच्यात काही मर्यादा येताना दिसत आहेत. या अनुषंगाने काही कॉर्पोरेशन्सला अधीन राहून काही बाबतीत त्यांना विचार करावा लागतो. टेरिफच्या बाबतीत जकात शहराच्या अनुषंगाने आहे, एका राज्यातून दुसऱ्या राज्यासाठी आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा घातली जाते. जकातीप्रमाणेच कराच्या बाबतीत सुद्धा विचार करावा लागतो. ही जकात यंत्रणा किंवा कर यंत्रणा जी आहे ती आपण पाहतो की शासनाकडे आहे आणि CGST SGST आपण पाहतो हे राज्य पातळीवर असेल, केंद्र पातळीवरती असेल, उत्पन्न मिळवण्याच्या अनुषंगाने जसे सेवा पुरवल्या जातात तसेच त्याच्यावरनं सक्तीने काही उत्पन्न काढून घेण्याची प्रक्रिया सुद्धा असते आणि याच प्रक्रियेतून त्याचा GDP ज्या वेळेला आपण उत्पन्नाचा हिस्सा वाढवतो त्यावेळेस सोयी सवलती सुद्धा देण्याचा विचार केला जातो आणि देशपातळीवरती सर्व सुविधा अल्प दरामध्ये, मग अगदी स्वस्त धान्यामध्ये असतील, स्वस्त धान्य दुकानाच्या मार्फत धान्य वाटप असेल किंवा इतर बसेसचे पास असतील किंवा ज्येष्ठ नागरिकांना सुविधा द्यायची असेल, विद्यार्थ्यांना सुविधा द्यायची असतील, म्हणजे मिळालेलं उत्पन्न हे कर रूपाने मिळालेलं उत्पन्न ते इतर सुविधांच्या मार्फत हे वितरित केलं जातं आणि त्याच वितरण प्रक्रियेतून वेगवेगळे फायदे हे समाजापर्यंत पोहोचवले जातात, परंतु कर हे द्यावेच लागतात, जकात हे आकारलीच जाते. त्यानंतर विमा उद्योगाच्या दृष्टीने ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला विमा सेवा सुद्धा आहे, शुल्क आकारले जातात. मग त्या झालेले बदल त्या अनुषंगाने क्षेत्र विशिष्ट समस्या व्यापक दृष्टिकोन ज्या वेळेला ठेवला जातो डोळ्यासमोर त्यावेळेला व्यापार सेवा क्षेत्र, विशिष्ट सेवा क्षेत्र, त्यानंतर 3Gचा हा लिलाव या ठिकाणी म्हटले म्हणजे उदारीकरणाच्या धोरणातून स्पर्धा प्रवृत्त करण्यासाठी आणि हाय स्पीड इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्यासाठी त्याची किमतीमध्ये स्थिरता किंवा किमतीत असणारे जे काही चढाओढ आपण पाहतो 2G, 3G, 4G, 5G या अनुषंगानेच्या मोबाईल कनेक्टिव्हिटीच्या अनुषंगाने या सुविधा ज्या आहेत त्याच्यामधली काही गुंतवणूक सरकार म्हणून काही करेल का, सरकारने कशा पद्धतीने केली पाहिजे, त्यानुसार क्षेत्रनिहाय काही उत्पन्नात आपली जर गुंतवणूक वाढवली तसे आरोग्यामध्ये असेल किंवा इतर याच्यात असेल तर ते प्रोत्साहन देण्याचं काम या मार्फत केलं जातं. जगभरातली जी काय आरोग्य सेवा आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती याला मान्यता आहे का, ती कशा पद्धतीने आहे, ती कशा पद्धतीने असू शकते, अशा अनेक बाबतीत त्याला विचार करावा लागतो. देशांतर्गत नियमन आणि धोरणे आणि त्याला असणाऱ्या मर्यादा या किती आहेत, कशा पद्धतीच्या आहेत ते आपल्याला पाहावे लागेल किंवा त्या अनुषंगाने सुद्धा विचार करावं लागेल. परवाना आवश्यकता आणि प्रक्रिया त्याच्या पात्रतेनुसार किंवा त्याच्या गुणधर्मानुसार त्याची आवश्यकता आहे का, तांत्रिक किंवा टेक्निकल काही तांत्रिक मानके आहेत का, म्हणजे बेंचमार्क आहे का की एवढे म्हणजे एवढेच केलं पाहिजे, त्या अनुषंगाने सुद्धा याच्यात विचार केला जातो. तसंच वाहतूक सुविधा आहे, बांधकाम आहे, अभियांत्रिकी संबंधित सेवा आहे, नागरी जमीन कमाल मर्यादा आहे आणि नियमन आहे, त्यानंतर आरोग्य सेवा या ठिकाणी पण म्हटलेलं आहे. त्यानंतर अलीकडील काही उपाययोजना आणि त्याचा सेवा क्षेत्रावरील प्रभाव तो कशा पद्धतीने आहे, रिसेंट ट्रेंड ज्याला म्हटलं जातं, मेजरमेंट आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या काही बाबी या SEIS म्हणजे भारतातून सेवा क्षेत्राची निर्यात असेल, ड्युटी क्रेडिटच्या वैधतेच्या अनुषंगाने असेल, स्क्रिप्ट्सच्या हस्तांतरण आणि GSTच्या अनुषंगाने असतील, ह्या अशा अनेक बाबी आहेत की त्याचा विचार विनिमय त्यामध्ये होणं अपेक्षित असतं. त्यानंतर याच्याच अनुषंगाने ड्युटीचं जसं म्हटलं तसं सेवा क्षेत्राची जी निर्यात मर्यादा आहे ती कशी वाढू शकते, भारतातील जो हिस्सा आहे तो 14.15% जो म्हटलंय आपण तो 3.2 असा क्षेत्र आहे आणि त्याची मालाची निर्यात मर्यादा जी आहे ती 1.7% आहे म्हणजे 1.7% आहे आणि तो कशा पद्धतीने वाढू शकतो. 2017 मध्ये 1.7% वरून तो घसरत आलेला आहे आणि जागतिक याच्यामध्ये भारतातून सेवा निर्यात योजना ही देखील त्याच्यात राबवलेली आपण पाहतो. संभावना आणि संधीच काय काय असतील तर या अनुषंगाने भारताच्या सेवा क्षेत्राने देशाचा कायापालट केला आहे. 80च्या दशकाचा जर विचार केला तर अर्थव्यवस्थेमध्ये आणि विशेष करून 91 मध्ये
जगासाठी आपले दरवाजे जे आहेत ते खुले केलेले आहेत. जागतिक पातळीवरती आपण बँकिंग सेवा जी आहे ती सुद्धा पाहतो की विकसित होत आहे, वाढलेले आहे. RBIच्या मार्फत असेल, सल्लागार मंडळ त्याच्यावर नेमलेले आहे, टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने विकास केलेला आहे. या अनुषंगाने अशा अनेक बाबी सांगता येतील. तुर्तास आपण थांबूया. धन्यवाद.